मग काय, अरे तू तरी सांगायचीस आम्हाला गुड न्यूज. अरे निदान थँक्यू तरी म्हण सगळ्यांना. विक्रांत लाजतोस की काय? साहजिक आहे, माझ्यावर गेलं ना, गरीब आहे बिचारा. बिचारा काय बिचारा? अरे एवढी मोठी न्यूज लपून ठेवली म्हणजे काय? काका मी जरा जाऊन येतो. काय 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 जाऊ नको काय? थांब. असं काय करतोस मोहन? त्याला बायकोला भेटल्याशिवाय करमत नाहीये म्हणून वर जायची घाई झाली त्याला. बायको कधी खाली येत नाही खोली सोडून. मग यालाच जायला पाहिजे ना वर. हो नानू मामा, मोनिका येते की हो खाली? मला असं वाटतंय तुम्हीच तेव्हा नेमके ध्यानाला बसलेले असता. तुम्हालाच कशी दिसत नाही ती? अरे विक्रांत, जरा नाही म्हणजे जास्ती करतो का आम्ही? नाही काकी, असं काही नाही. गीता, आता या प्रसंगी काहीतरी गोड हवं नाही का? मी पटकन काहीतरी गोड करून आणते. हा ताबडतोब. आणि बातमी गोड आहे, त्यामुळे आज मी काही झालं तरी गोड खाणारच. तुम्हाला ना चान्सच हवा असतो, तुम्हाला मिळेल थोडस. मी जरा वरती जाऊन येतो, आत्ता चालूय ना. काय चाललंय तुझं? आत्ता आलोय. थांब इथेच. आपण एक काम करूया, आपण जरा गंमत करूया, मोनिकालाच खाली बोलूया. मग दोघांना समोर एकत्र उभं करूया आणि एकत्र कॉंग्रॅच्युलेट करूया, नाही का? मोनिका, ए मोनिका, खाली ये लवकर. विक्रांत तूच हाक मारतील म्हणजे धावत खाली आहे. मोनिका, हाक मारतोय ग तू? मोनिका, मोनिका. थांब तू, तिला विचारूच आम्ही. पण तुला कळल्याबरोबर तू सांगितलं का नाहीस? भाऊजी प्लीज त्याला ओरडू नका प्लीज. ओरड नको काय? हे काय वागणं आहे त्याचा? चुकलाय तो, मी बाप आहे त्याचा, ओरडणारच मी. दादा प्लीज, तू चिडू नकोस. मला असं वाटतं की आपण विक्रांतला वेळ देऊ. काका आपण मानस, तू एक शब्दही बोलायचा नाही, एक शब्दही नाही. अरे हे ऐकून अलकाला किती त्रास झाला असेल याची काय कल्पना आहे का तुला? विक्रांत, आम्ही तर जवळचे आहोत तुझ्या. आमच्यापाशी तरी मन मोकळं करायचंस तू. हे बघ, जे काही घडलं ना त्याचं मला अत्यंत दुःख झालं. हे बघ मोहन, आता आपल्याला हे सगळं समजलं. मग आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. हे असं सगळ्यांनी चिडून काहीच होणार नाहीये. अरे नशीब समज, आता तरी त्यांनी स्वतःच्या तोंडाने सगळं सांगितलं, नाहीतर सांग मला मोनिका. खाली काय झालं? तू सगळ्यांना काय सांगितलंयस? मी काहीही सांगितलं नाहीये मोनिका. हो रिअली? म्हणजे खाली जे सगळे बोलत होते ती गंमत होती? हो, ती गंमतच होती. वाव, मला कमाल वाटते रे तुझी. म्हणजे आधी तू मला खाली बोलवलंस आणि मग माझ्या समोर तो सगळा तमाशा केला. मला लाज वाटावी म्हणून केलं ना तू हे सगळं विक्रांत? आय गेट इट नाउ. हा सगळा तुझा आणि आत्यांचा प्लॅन होता राईट? म्हणजे आधी खोटी प्रॉमिसेस करायची, मग मला गाफील ठेवायची आणि मग मागून असा वार करायचा राईट?
You have backstabbed me, Vikrant. तिला राग आला का रे? पण सगळं गमतीत चाललं होतं ना. हो पण तिला कळायला हवं ना. आपल्याला माहितीये ही गंमत आहे म्हणून. म्हणजे आपण विक्रांतपूर चिडलो असं तिला तिला खरं वाटलं की काय? मला असं वाटतंय की हे सगळं तिला वेगळ्या पद्धतीने सांगायचं होतं आणि कदाचित आपण हे असं. गीता काकी, मी तिला बघून येते. तू एकटी नको जाऊ. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जाऊ. हो. चल. मोनिका, तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. तुला गंमत वाटते का रे ही सगळी, विक्रांत? आणि तुझे घरचे तुला साथ देणार? अगं, ती सगळी खरंच गंमतच होती. हे सॉरी, आम्ही गंमत करत होतो. हो ऍक्च्युली माझी आयडिया होती. मोनिका प्लीज, राग आलाय का तुला? वी आर रिअली सॉरी. आमच्यावर प्लीज चिडू नकोस हं. तुमच्यावर नाही, नाही पण विक्रांतवरही नको चिडूस. नाही म्हणजे आमचं आयत्या वेळेला ठरलं गंमत करूया म्हणून. त्यालाही माहिती नव्हतं. इट्स ओके गीता काकी. हे तुमचं सिक्रेट आहे. तुला कदाचित आम्हाला सांगायचंही नव्हतं. आणि मोनिका, ही बातमी कशी आणि कधी सांगायची हे ठरवायचा पूर्ण हक्क तुझा आहे. तुला खरंच राग आलाय ना? हा, राग आला असेल ना तर या सगळ्यांना शिक्षा करतो बघ. नाही नाही नानू मामा, अजिबात नाही. बरं ऐका ना. हा? ही बातमी तुमच्या पद्धतीने सांगण्याची संधी अजूनही आहे बरं का तुमच्याकडे. करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे मोनिका, ही बातमी तू परत दे ना आम्हाला. ते काय रे मोहन, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. अरे अजून आईंना कुठे माहिती आहे ही बातमी? त्यामुळे तुम्ही एक काम करा, दोघंही एकत्र त्यांच्या रूम मध्ये जा आणि त्यांना सांगा ही गुड न्यूज. अरे चला ना, झालं आता सॉरी म्हणून. मोनिका, गेला ना तू जरा. तुम्ही दोघे सुखी राहा. अजून काय पाहिजे आम्हाला? या. आजी, हा बरं, एक सांग, मी सांगितलेला व्यायाम करतेस की नाही? मी व्यायाम नाही करणार आजी. म्हणजे जमणार नाही मला. वय काय ग तुझं? तसं नाही आजी, मग मी आत्ता व्यायाम करू नये असं विक्रांतने सांगितलंय. आजी, आजी तू तू पणजे होणार आहेस. हे बघ, मी खापरपणजी झाले ना तरी मला जे बोलायचंय ते मी काय म्हणालास? अरे काय लग्नात काय म्हणाली होतीस? मला लग्न 2 वर्ष एन्जॉय करायचे आणि लगेच काय बाई खाई म्हणायची का काय? हे जराही धीर धरवला नाही ना तुम्हाला? कधी कळलं? अगं हो 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 हो, किती खोकशील बाई, किती खोकशील. घे 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 घे. माई येऊ का? ये बाबा ये 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 ये. या आधी तोंड गोड करा. कसले रे राजा पेढे गोड हे? बातमी. कळली का तुला? वा 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 वा. माई, अगं आपल्या घरात तर जवळजवळ दिवाळी साजरी होते. कळल्याबरोबर बाहेर गेलो आणि पटकन जाऊन पेढे घेऊन आलो. या बाबतीमध्ये मधूला मानलं पाहिजे.
सगळ्या रीती भाती याच्याकडून शिकाव्या. माई माई आधी तोंड गोड कर. घे घ्या घे. हा हे मुली हे घे. सांभाळो वाकायचं नाही. आता तुझ्या वतीने तुझा नवरा मला नमस्कार करेल. कर नमस्कार. कर का दोघांच्या? आयुष्यमान की राहा, आनंदात राहा. आणि गोड बातमी दिली आहे बाबा तू. मोनिका, आता तुझा नवरा सांगेल तसंच वागायचं. माझा व्यायाम वगैरे विसरून जा. हा, तोच तुझी सगळी काळजी घेईल. ए हो तरी म्हण तोंडानी. हो. नुसतं हो नको म्हणू. तिच्याकडे नीट लक्ष दे. तिला काय खायचं नाही हे सगळं समजावून सांग. हो आजी. माई मी आधी पेढे बाहेर जाऊन घेऊन येतो. जा. विजय मला म्हणाला लवकर ये मधू काका, त्याला फटाके फोडायचे. त्याला माझा निरोप दे. सांग आईने सांगितलंय सगळे फटाकडे एकत्र करणार आहे आणि त्यावर विजयला बसवणार आणि फटाकड्यांची वात लावणार. त्या बिंडोक माणसाला कळत नाही का? 3 महिने झाल्याशिवाय कोणाला सांगायचं नसतं बाबा. हे बरोबर आहे आजी. येऊ आम्ही. जगातली 2 बाळंतपणं कमी केलीस तरी चालेल, पण हिच्याकडे जरा जास्त लक्ष दे. कळलं का? हा. हो आजी येतो. आले. चल, या. छान बातमी ती. वा. झालं एकदाच आजीला सांगून. विक्रांत, can't tell you, I'm feeling so free. मोनिका काय करतेस? विक्रांत, I'm so happy. सगळे खूप खुश आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. ताई, काय झालं? मानसी, आय एम सो हॅपी. केवढं मोठं ओझं हलकं झालंय. वी ब्रोक द न्यूज टू ऑल. तू खुश आहेस ना? ऑफकोर्स मी खुश आहे मानसी. तर सगळे माझी काळजी घेणार. हे ऐकून सगळ्यांना किती आनंद झालाय ना. आणि मनू, आता स्वतःच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचा. खूप घेतलीस तू माझी काळजी. थँक्यू व्हेरी मच. अगं थँक्यू काय त्यात? तू असं काय करतेस? स्वतःचं आयुष्य सोडून बहिणीच्या घरी येऊन कोणी असं राहतं का तिची काळजी घ्यायला? पण आता त्याची अजिबात गरज नाहीये. तू घरी जा. इकडे सगळे आहेत ना माझी काळजी घ्यायला. मग हो, जाईन मी. खरंय, आता इथे काहीच गरज नाहीये माझी. तसं काही नाहीये. तसं काही नाहीये म्हणजे? विक्रांत, जाऊ दे तिला घरी. मोनिका खूप ब्लंटली बोलली तुला. इट्स ओके. ती खूप आनंदात होती, हे महत्वाचं. ते खरंय, पण तू उद्या आरामात जाऊ शकली असतीस. तिचंही बरोबर आहे. घरात आता आहेतच सगळे तिची काळजी घ्यायला. मी राहून करू तरी काय? तू आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेस मानसी. तू आणि तुमचे आजी आजोबा, तुम्हा तिघांनाही माझ्या घरचे आपलंच मानतात. ते खरंय, पण तरी शिवाय अभ्यासही भरपूर आहे. अँड यू नो,
मेडिकलचा अभ्यास काय असतं ते. येस आय नो. प्रॅक्टिकल मिस केली नाहीयेस ना? नाही नाही, फ्रेंड सोबत जुगाड करून सगळं मॅनेज केलं. ऍक्च्युली आता जरी ताई खुश असली तरी पुढे सगळं सोपं नसणार आहे तिला. इट्स नॉट गोइंग टू बी इझी. हो खरं आहे ते. मला पुढची काळजी वाटते आता. डोंट नो हाऊ शी विल मॅनेज. हो मलाही तेच टेन्शन आहे. तू जर तिच्या बरोबर इथे राहिली असतीस तर खरंच बरं झालं असतं. पण तसं काही निमित्तही नाही. एव्हरीथिंग विल बी फाईन. मला ना माझी प्रेग्नन्सी आठवते. म्हणजे अथर्वच्या वेळेला नाही, पण हो आर्यनच्या वेळेला खूप त्रास झाला होता मला. हो ग, वजन वाढलं होतं ना माझं, त्यामुळे ना ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी खूप जड गेल्या होत्या मला. पण तुला सांगते, अलका वहिनींनी इतकं प्रेमाने केलं ना माझं सगळं. आई झाल्या होत्या माझ्या तेव्हा. सो स्वीट. खरंच आहे पण गीता काकी, आई खूपच चांगलं आहे खरंच. तुला माहितीये, त्यांना जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीचं कळलं ना, तेव्हा घरात डिंकाच्या लाडवांनी सगळे डबे भरले. स्वतः केले होता लाडू त्यांनी. तुला सांगते, त्या ना रोज न चुकता मला कुठली तरी पौष्टिक पेज करून द्यायच्या, अगदी न चुकता. गप्पा चालले. आजी. तू 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 बस तू बस तू बस. अहो आम्हाला बोलवलं असतं, आम्ही आलो असतो खाली. मला व्यायाम पाहिजे म्हणून मी वर चढत आहे. ही बघ, ही कात्रणं तुझ्यासाठी काढून ठेवली आहेत. यामध्ये छान लेख आहेत आयुर्वेदाचे. गरोदर स्त्रीनं स्वतःला कसं आनंदी ठेवावं, प्रसन्न ठेवावं, हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात. दॅट्स सो स्वीट. थँक्यू सो मच आजी. तुम्हाला माहितीये आई, बहिणींना नेहमी तुमचा उल्लेख करतात. म्हणतात, आईंनी जे माझ्यासाठी केलं ना, तेच मी तुझ्यासाठी केलं. आई होणं हा एक सुखद अनुभव असतो. पण आजच्या मुलींना का नको असतं काहीच माहिती नाही. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कळलं? आम्ही तिघी खमक्या आहोत तुझी काळजी व्हायला. आम्ही डॉक्टर नसलो तरी अनुभवी मात्र आहोत. आणि शिवाय आपल्या घरात 2 गायनायक आहेत की तुझ्या दिमतीला. कशाला उगाच टेन्शन घेतेस तू? ए, माझ्या लेकीला दिली का बातमी? नाही, अजून त्यांना नाही सांगितलंय. मग सांग ना, मला ना त्यांचे रिॲक्शन बघायचे. त्यांची रिॲक्शन बघायला तुला तिच्या घरीच जावं लागेल. अरे हो. अगं मग फोन लाव ना त्यांना. हो लावते ना फोन. पण विक्रांत असते तर जरा बरं झालं असतं ना. बट इट्स ओके, लावते मी. मलाही बोलायचंय माझ्या मुलीशी. आणि हो, स्पीकरवर टाका, मला ना रिॲक्शन ऐकायची त्यांची. शो. हॅलो हॅलो. हॅलो निर्मला आत्या. तू बोल. आत्या कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही आत्याजी होणार आहात. आजच घरी सगळ्यांना सांगितलंय ना, म्हणून म्हंटल तुम्हालाही कळायला हवं ना. आत्या, तुम्ही मला विश नाही करणार? कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण बघ मोनिका, हा आत्या. एका गोष्टीची आठवण करून देते.